हॅलो, आज आपण नवीन विश्वप्रसिद्ध डिंडीगुल बिर्याणी तमिळनाडूमध्ये जी बनवली जाते ती बघणार आहे. तर तूप घेतलेलं आहे, त्याच्यात दालचिनी आणि 3 विलायची घेतलेले आहे छोट्या हिरव्यागार. खूप छान रेसिपी आहे, तुम्ही मनापासून बघा. आणि याच्यात आपण हिरवी कोथिंबीर आणि पुदिना टाकणार आहे पहिले तेलामध्ये, वेगळी आहे. आणि आता याच्यात आपण 3 कांदे टाकलेले आहे, कारण की आपल्याला अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदळाची बिर्याणी बनवायची आहे. याच्यात पहिले तुपामध्ये पुदिना आणि कोथिंबीर टाकतात, कारण की त्याचा थोडासा हिरवा रंग सुटतो. आणि कांदे आणि हे सिरंगा सांबा म्हणून हे तांदूळ आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये पण मिळतात. आणि हा तांदूळ तिथेच म्हणजे बनवला जातो, पेरला जातो. तमिळनाडूमध्येच तिरची म्हणून गाव आहे, तिथे हा तांदळाचं जास्त उत्पादन होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पण हा मिळतो, कारण की मुंबईमध्ये पण तमिळनाडूचे भरपूर त्या भागातले लोक स्थायिक आहे म्हणून. तर आता याच्यात आपण आणि ही बिर्याणी स्पायसी म्हणून ओळखली जाते. याच्यात प्रत्येक म्हणजे मस्त आंबट तिखट याचा वेगळाच गोडवा असतो त्या बिर्याणीमध्ये. आपण 1 चम्मच मस्त मोठं तिखट मसाला घेतलेला आहे. हे 2 टमाटर उभे चिरून घेतलेले आहे आणि 3 कांदे घेतलेले आहे आपण याच्यात. आणि हे बिर्याणी त्याची एक वेगळीच टेस्ट सोडत असते, म्हणजे त्याचा आंबटपणा, स्वाद, चव वेगळी ओळखली जाते. डिंडीगुलमध्ये फेमस आहे ही बिर्याणी. आता याच्यात आपण 3 कांदे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. ह्या बिर्याणीचं एक विशेष आहे की याच्यातलं म्हणजे एकूण एक दाणा, म्हणजे आपलं तांदूळ पूर्ण मसाल्याने भरलेला असतो. तो आपण जे भारतामध्ये म्हणजे भारतातच वेगळं काहीतरी म्हणजे वेगळी बिर्याणी असते आपण, आणि ही बिर्याणी वेगळी आहे. तर ही तुम्ही नक्की करून बघा. मी बघितली होती म्हणून मी केली, तर माझ्या घरात सर्वांना आवडली. आता याच्यात आपण गरम मसाला टाकलेला आहे, म्हणजे बिर्याणी मसाला टाकलेला आहे. त्याच्यात पण दालचिनी घेतलेली आहे, मोठी विलायच्या घेतलेल्या आहेत आणि आपले काळे मिरी, लवंग. कारण की ही जेवढी स्पायसी असली तेवढी स्वाद लागते ती, म्हणजे त्याचा तांदूळ एक असा टेस्टी लागतो. आणि हे आता आपण खटाससाठी म्हणजे आंबटसाठी आपण दही टाकलेली आहे. याचं एक वेगळंच स्वरूप आहे आणि वेगळीच टेस्ट आहे आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. तिथं बनवतात, म्हणजे तिथला इतिहास कसा आहे, राजा आला होता तेव्हा वेगवेगळे व्यंजन जेवण बनवू नव्हते शकत, तर म्हणून तेव्हा एक बिर्याणी हा मौलाना म्हणून आले होते तिथं. तर तेव्हा त्यांनी डायरेक्टली म्हणजे एकत्र करून असं बिर्याणी बनवली होती. तर ही अशा प्रकारे बनवली होती. तर ही फेमस बिर्याणी तिकडची झालेली आहे. आणि याच्यात आता मी थोडंसं चिकनचं सूप टाकलेलं होतं बनवलेलं, ते टाकलं. आणि चिकन कसं 5 ते 10 मिनटं लागतात. बघा, हे सिरंगा म्हणून तांदूळ आहे, सिरंगा सांबा म्हणून तांदूळ आहे. याचीच तिथं डिंडीगुलला याचीच बिर्याणी बनवतात, जे आपले बासमती तांदूळ हे ते. आणि खरंच मी बनवली, खूप छान झाली आणि खूप टेस्टी लागली. तर आता बघा, आपलं चिकन पण शिजत आलेले आहे. याच्यात एक लिंबूचा रस टाकायचा आहे. ह्या बिर्याणीची ओळखच आहे लिंबू, दही आणि स्पायसीपणा, तिखट. आपण इथे अर्धा किलो चिकन घेतलेले आणि अर्धा किलोच तांदूळ घेतलेले आहे. ॲक्च्युली ही मटणाची बिर्याणी म्हणजे मटण बिर्याणी बनवतात,
पण माझ्याकडे चिकन होतं तर मी म्हटलं चला बनवू. आणि हे तांदूळ मी जवळपास 15 ते 20 मिनटं पाण्यात भिजवून ठेवले होते. याचा अजिबात म्हणजे गारा बिरा काहीच नाही होत. आणि याची स्पेशल आहे तिथे दिंडीगुलला ही चुल्यावरच बनवतात, गॅसवर नाही बनवत. आणि आपलं 80% तांदूळ शिजत आलेला आहे. तर हे केळीचं पान त्याच्यात ठेवून नंतर त्याला असं दम देतात. म्हणजे दम बिर्याणीसारखं कसं आपण हे करतो, तर हे केळीच्या पाण्याचा पूर्ण म्हणजे त्याची टेस्ट त्या भातात उतरते. आणि एक एक दाणा असा वेगळा होतो. छान होतं. बिर्याणी छान लागली. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. विश्वप्रसिद्ध दिंडीगुलची बिर्याणी आहे ही, तमिळनाडूमध्ये बनवल्या जाते. आणि त्याच्यासोबत रायता म्हणून दही फेटून घेतात किंवा मिक्सरमध्ये लावतात घट्ट दही, आणि त्याच्यात कांदा असा चिरून लांब स्लाईसमधून टाकतात. तर बघा आता तुम्ही मी ताटात सर्व करते. तर बघा एकूण एक दाणा असं तांदळाचा भाताचा शीत वेगवेगळा झालेला आहे. आणि चिकनही आपलं छान शिजलेलं आहे. असं वाटत नाही की चुल्यावर बनवलेलं आहे. आणि चुल्याची टेस्ट पण छान, म्हणजे त्याचा स्मोक चुल्याचा इतका फ्लेवर छान आलेला आहे, त्याच्याने अजून या बिर्याणीला 4 चांद लागून गेलेले. तर तुम्ही अशी नक्की करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा, शेअर करत जा व्हिडिओ. आपल्या मित्रमैत्रिणीला, फॅमिलीला लाईक करत जा, कमेंट्स करत जा. आवडलं तर लाईक करा.